नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यातील प्रशांत कॉर्नर कारवाई प्रकरणी अटक होऊन जामिनावर मुक्तता झालेल्या अजय जया यांनी ठाणे महानगरपालिकेवर आणि पोलिसांवर थेट आरोप केले। गुरुवारी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीबद्दल आदर असल्याचे स्पष्ट करून राजन राजे यांनी प्रशांत कॉर्नर या दुकानात जर खासदारांच्या पत्नी गेल्याच नव्हत्या तर दुकानातील आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज जारी करावेत अथवा पोलिसांनी त्या दिवशीचे मोबाईल सीडीआर तपासावेत अशी मागणी केली। तर अजय जया यांनीही पोलिसांच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त करून याआधी अनेकदा ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची लखतरं मांडल्यानंतर पालिकेची अथवा अधिकाऱ्यांची बदनामी झाली नाही। 25 मे रोजीच्या प्रशांत कॉर्नरवरील कारवाईबाबत प्रश्न विचारल्यानं थेट गुन्हा दाखल केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नेमका हसणारी गोष्ट हे आहे की ठाणे महानगरपालिकेने माझ्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे की त्या मानहानीचा। महानगरपालिकेचा भ्रष्टाचार एवढ्या म्हणजे कित्येक वेळ मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन दाखवलं आहे। या सगळ्या गोष्टी त्यांना समोर दाखवलं आहे की ते कसे भ्रष्ट आहेत, कसे कसे पैसे ते सर्वसामान्यांचा लुटत आहेत। या सगळ्या गोष्टी असताना तेव्हा त्यांनी कधीही प्रत्युत्तर नाही दिलं, पण या विषयावरती त्यांनी माझ्या विरोधात थेट गुन्हा नोंदवला आहे। आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मी फेसबुक लाईव्हमध्ये तुम्ही आजही बघू शकता 2:30 वाजता पोलीस माझ्या घरी आलेत मला अटक करण्याकरता आणि 2:30 वाजता ते 4:30-5 वाजेपर्यंत ते तिथेच उभे होते। ते पूर्ण व्हिडिओज लाईव्ह आहे त्या टायमाचं। नंतर 4:30-5 वाजता माझ्या इथे नौपाडा पोलीस आलेत आणि त्यांनी मला सांगितलं की ठाणे महानगरपालिकेने तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे रात्रीचं 5:30 म्हणजे 4:30-5 वाजता। आता मी त्यांना सांगितलं की रात्री कोणी माझ्या विरोधात तक्रार दिली आहे? ते म्हणतात रात्री पण तक्रार होतो। मी बोललो पण ठीक आहे, तर असं असेल तर मला व्हॉट्सअप करा, नोटीस द्या किंवा जे काय FIR तुम्ही नोंदवलं आहे त्याची माहिती द्या म्हणून। तर त्यांनी मला उलटं धमकायला सुरुवात केली किंवा माहिती दिली अशी की जर तू कॉर्पोरेट नाही केलं तर आम्ही सहकार्य नाही केलं तर प्रत्यक्षात आम्ही घरात घुसून तुला अरेस्ट करू आणि तुझ्यावरती कायद्याचं पालन नाही केलं असं म्हणून अजून तुझ्यावरती आम्ही वाढीव कलम लावू। तर तेव्हा मी म्हटलं मी माझा ॲडव्होकेटशी बोलणं करतो आहे आणि ॲडव्होकेट जसं म्हणतील तसं। त्यांनी सांगितलं नाही काही हे नाही आहे, आता 6 वाजलेत अंदाजे, तर तुम्ही आता या म्हणून। मी फेसबुक लाईव्ह करतानाच त्यांच्या दरवाजा ओपन केला आणि त्यांच्या ताब्यात म्हणजे मला त्यांनी अरेस्ट केलं। 5:45-6 30 तारखेला, त्याच तारखेला 30 तारखेला मला अटक केलं। अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले ते आणि मला काही त्यांनी इन्क्वायरी नाही केलं, काही प्रश्न विचारले नाही आहेत। त्यांनी मला सांगितलं तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे आणि डायरेक्ट कोर्टात घेऊन गेले आणि तिथे कोर्टाने मला जेल कस्टडी दिली आणि तिथे आज मी सुटलो, बेलवरती आलो। त्या तक्रारमध्ये मी असं म्हटलेलं आहे, मी पोलीस कमिशनर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महानगरपालिकेला एक पत्र लिहिलं आहे। त्याच्यामध्ये मी असं म्हणतो आहे की काही लोकांकडून मला माहिती मिळाली आहे की जे प्रशांत कॉर्नर सेलेक्टिव्हली त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती अंदाजे 26 तारखेला। तर त्याचं कारण मला असं लोकांनी सांगितलं आहे, माहिती दिली आहे की अर्धा ते 1 तास अगोदर मिसेस श्रीकांत शिंदे तिथे आले होते। त्यांचा आणि त्या दुकानदार म्हणजे जे वॉचमॅन होतं त्यांच्या काही वाद झाला। त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तिथे आपलं फूड काउंटरमध्ये काहीतरी घेताना तेव्हासुद्धा त्यांच्याशी वाद झाल्यानंतर ते तिथून भडकून बाहेर निघालेत आणि लगेच अर्धा ते 1 तास नंतर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। तर या कारवाईमागे काही हे सेलेक्टिव्ह वेमध्ये म्हणजे त्यांना इगो हर्ट झालं किंवा त्यांच्या बोलण्यावरती किंवा काय असं प्रकार होत असेल तर हा निंदनीय आहे। कारण ठाणे महानगरपालिका स्वतंत्र बॉडी आहे, तर त्यांनी त्यांचा निर्णय घेतलं पाहिजे आणि कित्येक इल्लीगल म्हणजे बघितलं तर प्रत्यक्षात त्याच लाईनमध्ये दुसरे हॉटेल्स आहेत, त्यांचे पण शेड्स असेच बाहेर आहेत, पण त्यांचे तोडले गेले नव्हते, फक्त प्रशांत कॉर्नरचं तोडलेलं आहे। तर याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं म्हणून मी एक पत्र दिलं होतं। त्या पत्रात हेच मांडलं होतं मी। देशात न्याय यंत्रणा हा आता शेवटचा आधार राहिलेला आहे सामान्य माणसाचा। बाकी सगळे आधाराचे दोर कापले गेलेले आहेत।
कुठल्याही व्यक्तिविशेषाविरुद्ध आम्ही नव्हतो. अजय आमचा जय नव्हता. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईविषयी आम्हाला आस्था आहे, माया आहे. मुद्दा तो नव्हता. मुद्दा या व्यवस्थेने ज्या पद्धतीच्या अहंकाराची मस्ती दाखवली तो मुद्दा होता. भलतीकडे विषय भरकटवला जातो आहे आणि अजय जयांवर खोटे आरोप केले गेले. जर त्यांनी आणि सांगितलं काय होतं सुरुवातीपासूनच, पहिल्या दिवसापासून मी असं आम्हाला कळलं, हे जर सत्यता आहे की नाही पडताळून पहा, CCTV फुटेज घ्या, एवढंच त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी कुठेही असं थेट म्हटलं नव्हतं. यात काय मोठं विशेष होतं. आणि त्याला ज्या पद्धतीने आता आम्ही मांडणी केली, 2:30 वाजता पहाटे पोलीस आले, 5:30 वाजता FIR 3 तासांनी नोंदली गेली आणि त्याला अटक करण्यात आली. पोलीस कस्टडीत त्याला डांबण्यात आलं. न्यायालयाने पहिल्याच दिवशी तांत्रिक बाबींमुळे देऊ शकले नाहीत, पण त्यांनी पोलीस कस्टडी नाकारली पहिल्याच दिवशी. दुसऱ्या दिवशीसुद्धा पोलिसांकडून काही दिरंगाई झाल्या पहिल्या दिवशी सारख्याच. त्यामुळे अजून एक दिवस त्याची जेल कस्टडी झाली, ज्याला MCR आपण म्हणतो. आणि आज रोजी न्यायालयाने हा दिलेला निकाल, हा सेल्फ एक्सप्लेनेटरी ज्याला म्हणतात ना, ते हातच्या कंकणाला आरसा कशाला, अत्यंत स्वच्छ शब्दात न्यायालयाने ताशेरे ओढलेत की जी कलमं लावली TMCने, FIR TMCची आहे, प्रशांत सकपालची साधी NC आहे. त्या FIRमध्ये जी कलमं टाकली, जातीय तेढ विद्वेष वगैरे निर्माण करण्याचा वगैरे हेतू, ही म्हणजे कपोलकल्पित कुठल्याही कथा रचायच्या, एखाद्याला ठरवायचं 120B कलम म्हणजे कटकारस्थान रचल्याचं, असं ठरवून संगनमताने, हे गुन्हेगारी संगनमते ज्यांनी कोणी केलं असेल पडद्यामागे, ते त्या TMC त्याचा प्रमुख सहभाग दिसतो. आणि TMCचं बदनामी झाली, अमुक झालं तमुक झालं आणि जातीय तेढ निर्माण, हे सगळं माननीय न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात खोडून काढले. नुसताच जामीन नाही दिलेला, तर त्यांनी ह्यावर प्रहार केलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं हे अजिबात गैरलागू आहे. हा निर्णय आपल्या समोर आहे. त्यामुळे यातल्या प्रकरणातली सत्यता आपल्यापुढे आणण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. जर अजय जयांनी म्हणतो त्याप्रमाणे तर फक्त सुतोवाच केलं होतं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या सुनबाई तिथे आल्या आणि असं झालं असं कळतं आहे. जर ते नसेल झालं ना, तर आम्ही धर्मराज्य पक्षाच्या वतीने आम्ही ह्या तरुणांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता देतो. चांगलं काम करा. व्यवस्थेच्या विरोधातल्या ज्या काय चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याच्यावर आवाज उठवा, पण उठताना सगळं करताना कायद्याच्या उजव्या बाजूला राहायचं, हा आमचा दंडक असतो. जर त्यांनी ह्या तुमच्या मते जर त्या तिथे सुनबाई नव्हत्या आल्या आणि जर त्यांचं उगीचंच नाव या प्रकरणात ओढलं गेलं असेल, तर आमच्यासाठी ती शरमेची बाब आहे. कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. मी 65 वर्षाचा आहे. जर असं ओढलं गेलं असेल तर ते आम्हाला चालणार नाही. मी त्या सुनबाईच्या पायावर घालीन, त्याची माफी मागण्याची बाब आहे. कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. मी 65 वर्षाचा आहे. जर असं ओढलं गेलं असेल तर ते आम्हाला चालणार नाही. मी त्या सुनबाईच्या पायावर घालीन, त्याची माफी मागायला लागली. पण ते निर्व्याज सिद्ध करा. तिथे तुम्हाला तंत्र उपलब्ध आहे. CCTV फुटेज घ्या, आजूबाजूचं घ्या, त्या दुकानातलं आतलं बाहेरचं घ्या, सगळ्या कर्मचाऱ्यांच्या शपथपत्र घ्या, कोणतरी एक सत्य बोलले, आजूबाजूची लोक आहेत. आणि तिथे तुम्ही CDR घ्या संबंधितांचे की मग काय नाही, मग दूध का दूध पाणी का पाणी सजीव होईल. तर ही मागणी मान्य नाही करायची आणि उगीच वेडवाकडं काहीतरी आम्हाला व्यक्तिवाचक किंवा ठरवून कोणाला यात आम्हाला बिलकुल रस नाही. आमचं कधी असं तुम्हाला धोरण रचणार नाही. आम्ही ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत, चुकीची धोरणं राबवली जात आहेत, त्याविरुद्ध बोलत होतो, त्याविरुद्ध आज बोलत आहोत आणि उद्याही बोलत राहणार. त्यात कुठेही खंड पडणार नाही. मग तुम्ही किती आमच्यावर रणगाडे चालवा.